तू खरं ऐकायला तयार आहेस का? हे असं सत्य आहे जे कदाचित तुला कोणीच सांगणार नाही. कारण जगाला नको आहे की तू जागी व्हावीस. जगाला हवे की तू कायम झोपलेलीच राहावीस, दाबून ठेवलेली राहावीस आणि सगळ्यांचं ऐकत राहावीस. पण आज या क्षणी तुला ठरवावं लागेल, तू आयुष्यभर दुसऱ्यांच्या सावलीत जगणार आहेस की स्वतःच्या आयुष्याची राणी बनणार आहेस. लक्षात ठेव, राणी ती नसते जी राजवाड्यात जन्मते. राणी ती असते जी कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर उभी राहिली तरी लोक तिला मान देतात. ही इज्जत भीक मागून मिळत नाही, ती कमवावी लागते. आजपासून एक गोष्ट मनात ठाम बसव, तुझा जन्म दुसऱ्यांना खुश करण्यासाठी झालेला नाही. तू कोणाची सेवा करायला किंवा टोमणे सहन करायला किंवा स्वतःला मिटवायला आलेली नाही आहेस. फार झालं आता चांगली मुलगी बनणं. आजपासून तू चांगली नाही तर योग्य बनशील. योग्य स्त्री ती असते जिला स्वतःची किंमत माहीत असते. स्वस्त वस्तू सगळ्यांना सहज मिळतात, पण मौल्यवान गोष्टी मिळवायला मेहनत करावी लागते. आता तुला ठरवायचं आहे, तू स्वस्त खेळणं बनणार आहेस की असा हिरा ज्याला पाहण्यासाठी समोरच्याची पण तेवढी पात्रता लागते. सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे सगळ्यांसाठी कायम उपलब्ध राहणं बंद कर. जेव्हा तू प्रत्येकासाठी लगेच धावतेस तेव्हा लोक तुला गृहीत धरतात. तुझा वेळ सोन्यापेक्षाही महाग आहे. आजपासून थोडी गायब राहायला शिक. लोकांना जाणवू दे की तुझी उपस्थिती हक्क नाही तर भेट आहे. सतत माफी मागणं बंद कर. तू खरं बोललीस, स्वतःसाठी उभी राहिलीस तर घाबरायचं कारण नाही. सखी कधी स्वतःच्या ताकदीसाठी माफी मागत नाही. स्वतःची खुशी कोणाच्या हातात देऊ नकोस. दुसऱ्याच्या वागण्यावर तुझा आनंद ठरू देऊ नकोस. जी स्त्री एकटी असतानाही आनंदी राहू शकते तिला कोणीही भावनिक गुलाम बनवू शकत नाही. नाही म्हणायला शिक. जे दुखावतंय, जे चुकीचं आहे त्याला नाही म्हण. चुकीच्या लोकांना नाही म्हटल्यावरच योग्य लोकांसाठी दार उघडतं. जे तुझी किंमत करत नाहीत त्यांच्यासाठी रडू नकोस. तुझं मजबूत होणं हीच त्यांच्यावरची सर्वात मोठी जीत असेल. लोक तुला घमंडी म्हणतील, बदलली आहेस असं म्हणतील, पण जेव्हा लोक तुझ्यावर टीका करतात तेव्हा समज तू योग्य मार्गावर आहेस. गुपित राखून ठेवायला शिक. आपल्या योजना, दुःख, पुढचे आपले डावपेच किंवा भविष्याचं काही प्लॅनिंग सगळ्यांना सांगू नकोस. कारण शांतता हेच तुझं कवच असणार आहे. चुगल्या, निंदा यापासून दूर राहा. मोठ्या विचारांची स्त्री भविष्यासाठी काम करते. लोकांबद्दल बोलण्यात वेळ वाया घालवत नाही. स्वतःचं आर्थिक स्वातंत्र्य निर्माण कर. स्वतः कमव. पैसा म्हणजे स्वाभिमान आणि निर्णय घेण्याची ताकद आहे. वितुष्ट लोकांपासून दूर राहा जे तुला कमी लेखतात, तुझी ऊर्जा घेतात. त्यांना आयुष्यातून काढून टाक. स्वतःच्या शरीराची आणि व्यक्तिमत्त्वाची काळजी घे. नीट खा, व्यायाम कर, स्वच्छ आणि आत्मविश्वासाने आणि आनंदी राहा. फालतू वाद टाळ. मूर्खाशी भांडत ऊर्जा वाया घालवू नकोस. शांत राहणं ही सगळ्यात मोठी ताकद असते. ज्ञान मिळवत राहा. जग कसं चालतंय, पैसा कसा काम करतो, माणसाचं मन कसं असतं हे शिक. हुशार स्त्रीला कोणीही फसवू शकत नाही. स्वतःला परफेक्ट बनवण्याच्या नादात स्वतःला दमवू नकोस, थकवू नकोस. तू माणूस आहेस, चुका होतात. स्वतःला माफ करायला शिक. स्वतःवर खर्च करायला अपराधी वाटून घेऊ नकोस. स्वतःसाठी वेळ काढ. रिकाम्या मनाने दुसऱ्यांना सुख देता येत नाही. तुझ्या जुन्या छंदांना पुन्हा जिवंत कर. नृत्य, लेखन, चित्रकला जे तुला आनंद देतं ते तू कर. लोक जसं वागतात तसं तू त्यांना जसं वागतात तसं तू परवानगी देतेस. त्यामुळे अपमान सहन करू नकोस. स्वतःची सीमा ठरव. स्वतःची तुलना इतरांशी करू नकोस. सोशल मीडियावर दिसणारं सगळं खरं नसतं. तू जशी आहेस तशीच खास आहेस. जास्त ॲडजस्ट करणं थांबव. जिथे तुझा स्वाभिमान दुखावतो तिथे झुकू नकोस. तुझ्या मनाच्या आवाजावर विश्वास ठेव. आतून काही चुकीचं वाटत असेल तर ते चुकीचंच असतं. स्वतः निर्णय घ्यायला शिक. सतत इतरांचं मन किंवा दुसऱ्याचे विचार घेणं, मत घेणं बंद कर. स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी स्वतः घे. भूतकाळातील चुका माफ कर. त्याचं ओझं घेऊन पुढे जाऊ नकोस. एकटी राहण्याची भीती सोडून दे. चुकीच्या माणसासोबत राहण्यापेक्षा एकटीपण सन्मानाने जग. नाही असं सांगताना कारण देऊ नकोस. फक्त नाही हे पूर्ण वाक्य आहे हे लक्षात ठेव. तू मिटण्यासाठी नाही आहेस तर तू उजळण्यासाठी जन्माला आली आहेस.
तू फक्त मुलगी, बायको किंवा सून नाही आहेस. तू एक शक्ती आहेस. स्वतःमधल्या देवीला तू जागी कर. जोपर्यंत तू स्वतःला हरवत नाहीस तोपर्यंत जग तुला हरवू शकणार नाही.